आता त्यामध्ये बुक काढायचं, कसं बुक काढायचं? फेसबुकवाल्यांचं बुक कसं निघणार? कसं निघणार? पुस्तक छापल्यानंतर टीका होईल, आमचा फोटो छापला नाही. अरे पण जे घरातून बाहेर पडले नाही त्यांचा फोटो येणार कसा? हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काल सभागृहात विंदांच्या कविता सादर केल्या. मला वाटलं तुम्ही आक्षेप घेल, कविता चोरल्या म्हणून. काही लोक नेहमी सांगतात माझं हे चोरलं ते चोरलं. नीलमताईंनी तसा आक्षेप घेतला नाही, कारण त्या कद्रुवृत्तीच्या नाहीये. आणि म्हणून विंदांची एकच कविता आम्ही जीवापाड जपली, ती म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही आहोत. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलंय की आम्ही आतापर्यंत जे देत आलो, या महाराष्ट्राच्या मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून खुर्चीचा मोह आम्हाला नाही. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त या राज्याचा विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.